नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे तेजसने फळ्यावरती जे काही सुंदर अक्षरामध्ये इथे आता लिहिलेलं असतं ते सगळंच्या सगळं विनोदने पुसून काढलेलं असतं. तेव्हा छाया घाबरते आणि ती म्हणत असते की हे काय केलं तुम्ही? अहो तेजसने लिहिलंय ना, तुम्ही का पुसलत? तेव्हा विनोद म्हणतो म्हणून तर पुसलंय ना, त्या तेजसला लिहू दे परत, त्याला त्रास द्यायला मला खूप आवडतं, असं विनोद म्हणतो आणि संपूर्ण फळा हा क्लीन करून इथे आता तेजस त्याला बघायच्या आत तिथून पळून गेलेला असतो. विनोदने इथे सगळं क्लीन केल्यानंतर नाव मात्र छायावरती येणार असतं, कारण ते डस्टर छायाच्या हातामध्ये असतं आणि ती इथे फळ्याजवळच उभी असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तेजस मशीन उचलत असताना तेजसचं लक्ष जातं की इथे छायाने सगळा बोर्ड पुसून काढलाय असं त्याला वाटतं. तो म्हणतो की दादा सुयोग, मी आलोच हां, जरा फक्त 2 मिनिटं थांबा. आणि इथे तेजस येतो आणि म्हणत असतो, "काय गं छाया, हे काय केलंस तू? मी फळ्यावरती लिहिलेलं सगळं पुसून का काढलंस?" तेव्हा छाया घाबरते आणि म्हणते, "नाही, नाही, मी काही केलेलं नाही आहे." तेव्हा सूरज म्हणतो, "ही छाया पण ना, हिनेच आता सगळं पुसून काढलं असेल आणि आता खोटं बोलते. तेजस काही सोडणार नाही आता हिला." तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, "छाया, खोटं बोलू नकोस. हे सगळं तुझ्या दीदीने करायला सांगितलंय ना. गायत्री वहिनीने सांगितलं होतं ना पुसून काढायला, म्हणून पुसून काढलंस ना?" तेव्हा ती म्हणते, "नाही, नाही, दीदीने काही सांगितलेलं नाही आहे." तेव्हा तेजस म्हणतो, "मग काय, स्वतःची अक्कल वापरलीस तू?" ती म्हणते की "हो, मी स्वतःची अक्कल वापरली." तेव्हा इकडे आता तेजस म्हणत असतो, "छाया खरं खरं सांग, विनोदने केलंय ना हे सगळं? खरं सांग, विनोदने केलंय ना?" तेव्हा छाया म्हणते, "तुला कुणी सांगितलं तेजस?" तेव्हा तेजस म्हणतो, "हे काय, तुझे डोळे खूप बोलके आहेत ना, तुझ्या डोळ्यांमध्ये कळतंय मला बघून की हे सगळं विनोदनेच केलंय म्हणून." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता छाया म्हणते, "अच्छा, एवढे बोळके डोळे आहेत का माझे?" तेव्हा तेजस म्हणतो, "हो, इतके बोळके डोळे आहेत ना, तर असं वाटतंय काढून इथे गोट्या खेळावं गोट्या." तेवढ्यातच तिथे मानसी येते आणि म्हणते, "काय झालं राष्ट्रहित?" तेव्हा तेजस म्हणतो, "हे बघा ना मिस लकी चार्म, इथे काय केलं हिने? मी फळ्यावरती सुंदर अक्षरामध्ये इतकं छान लिहिलं होतं, 100वी जयंती आहे म्हणून, आणि हिने सगळं पुसून काढलं." तेव्हा मानसी म्हणते, "बरं ठीक आहे, तुम्ही चिडचिड करू नका, तुम्ही बाकीची कामं करा. हे सगळं मी व्यवस्थित पुसून काढते." तेव्हा तेजस म्हणतो, "अजिबात नाही, हिने गुन्हा केलाय ना, विनोदने गुन्हा केलाय, शिक्षा तर मिळणारच." तेव्हा इथे मानसी म्हणते, "तेजस जाऊ दे ना, मी फळ्यावरती पुन्हा सुंदर अक्षरामध्ये सगळं लिहिते द्या." तेव्हा इथे तेजस म्हणतो, "अजिबात नाही, आत्ताच्या आत्ता जातो आणि त्या विनोदला बरोबर करतो." तेव्हा इथे छाया म्हणते, "नाही, नको नको, तू त्यांना काही करू नकोस, मी तुला लिहून देते ना. हे बघ, तुझं जसं अक्षर होतं ना सुंदर, मी तुझं अक्षर कॉपी करते आणि सगळंच्या सगळं तसं लिहून काढते." असं ती तेजसला सांगते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आभा आपल्या माहेरी जायला निघालेली असते, कारण तिच्या आजोबांची भास्कर प्रभू यांची जयंती असते. तेव्हा तिथे जात असताना इथे आता शोभा तिचा दरवाजा अडवते आणि म्हणत असते की, "कुठे जातेस तू? कुठेही जायचं नाही." तेव्हा ती म्हणते, "मी माझ्या माहेरी चालले, माझ्या आजोबांची पुण्यतिथी आहे ना." तेव्हा शोभा म्हणते, "एकदा सांगितलं ना कुठेही जायचं नाही म्हणून." तेव्हा तिने रस्ता अडवलेला असतो, पण इथे आता आभा तिच्या हाताच्या खाली वाकून आता बाहेर पडलेली असते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, गायत्रीचा फोन आलेला असतो शोभाला. तेव्हा गायत्री म्हणते, "काय? काय चाललंय मग? सूनबाई निघाली की नाही अजून?" तेव्हा ती म्हणते, "हो, निघाली ना. माझ्या डोक्यावरती मिऱ्या वाटून निघाली. कार्यक्रम तुमच्याकडे आहे, पण माझं अजिबात काही ऐकलं नाही. सरळ तुमच्याकडे निघून आली." तेव्हा गायत्री म्हणते, "हां, मग तुम्ही कशाला तिला डोक्यावरती मिऱ्या वाटू देता? तुम्ही सुद्धा इथे तुमचा हिसका दाखवायचा ना तिला. नाहीतर एक काम करा, आता तुमची सून इथे आता माहेरी आली आहे ना, ते सुद्धा आपल्या आजोबांच्या पुण्यतिथीसाठी. मग एक काम करायचं, आता तिला कायमचं कपडे वगैरे घेऊन माहेरीच पाठवायचं. प्रभूंच्या लेकीला राहू दे ना त्यांच्याबरोबर. मग काय करतायत ते मला बघू दे. आणि जर तुम्ही हे काम केलंत ना, जर तुम्ही आभाला तिचे कपडे वगैरे आणून दिलेत आणि सांगितलंत की आता माझ्या घरी यायचं नाही, तू इथे तुझ्या माहेरीच राहा, असं जर तुम्ही सांगितलंत ना, तर मात्र मी तुम्हाला त्याचा मोबदला देईन." असं सुद्धा गायत्री इथे शोभाला कबूल करते. मग काय, ती काम आता करणारच होती. त्यानंतर प्रेक्षकांनो, दारांमध्ये गोंड्याचं तोरण इथे आता मानसी लावत असते. मानसी लावत असताना एका बाजूने तेजस जातो आणि बाकीचं तोरण तो अडकवतो आणि म्हणतो की, "थोडं तुझं थोडं माझं, असं ठरलंय ना आपलं, तरच आपला संसार सुखाचा होईल, हो की नाही? चला बरं आतमध्ये जाऊया."
तेव्हा सुयोग म्हणतो, भावा तेजस, अरे लवकर ये लवकर. अरे हा बघ ना, इथे छायाने जे काही अक्षर काढलंय सेम टू सेम तुझं अक्षर ना, जसं काही तूच लिहितोय असं वाटतंय. तुझं अक्षर कॉपी केलंय तिने अगदी बरोबर. तेव्हा इथे सुयोगला तर आश्चर्य वाटत असतं की इथे छाया इतकी आता मंदसारखी वागते, पण ती अक्षरं कशी काय कॉपी करू शकते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता तेजस पूर्णपणे भारावून गेलेला असतो. तेजस म्हणत असतो, हे काय? याचा अर्थ इथे शोभाला सगळ्यांची अक्षरं कॉपी करता येतात. शोभा, तू एक काम करतेस का? सुयोगचं अक्षर कॉपी करशील का सुयोगचं? तेव्हा ती म्हणते, हो करेन ना. म्हणजे इथे आहे ना, मी कुणाचंही अक्षर जर बघितलं ना तर लगेच कॉपी करू शकते. टॅलेंट आहे माझ्याकडे. तेव्हा इथे तेजस म्हणतो, नाही नको, सुयोगचं अक्षर नको, कारण ते खूपच जास्त खराब आहे. तू जर त्याचं अक्षर कॉपी करायला गेलीस तर तुझं अक्षर बिघडेल ना. तेव्हा छाया म्हणते की अगदी बरोबर, आणि सगळेजण तिचं कौतुक करतायत म्हणून तिला आनंदही होत असतो. तेव्हा तेजस म्हणत असतो, छाया तू एक काम करशील का? तू लकी चार्मचं अक्षर कॉपी करशील का? मानसींचं अक्षर कॉपी कर. तेव्हा इथे छाया म्हणते, हो ठीक आहे, किती सोपं आहे ते. मी आधीसुद्धा तिचं अक्षर कॉपी केलेलं आहे. खूपच सोपं आहे. मी एकदा ज्याचं अक्षर बघते ना, मी त्याचं अक्षर तसं कॉपी करू शकते. हे टॅलेंट आहे माझ्याकडे, असं इकडे छाया म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे खूपच छान पद्धतीने छायाने सुद्धा तेजसचं अक्षर कॉपी करत सुंदर अक्षरात फळ्यावरती इथे 100व्या जयंतीनिमित्ताने लिहिलेलं असतं. तेव्हा सूरज म्हणतो की अरे बघ ना तेजस, म्हणजे इथे आता सगळं काही अक्षर अगदी तुझ्यासारखंच कॉपी केलं आहे छायाने. छायामध्ये आपल्या हा वेगळाच टॅलेंट आहे नाही का? तेव्हा तेजस म्हणतो, हो ना, चला चला सगळ्यांनी टाळ्या वाजवा आणि इथे आता छायाचं कौतुक करा. हो की नाही छाया? तेव्हा इथे छाया म्हणते, खरंच आत्तापर्यंत माझं इतकं कौतुक खरंच कुणीच केलं नव्हतं. तेव्हा प्रेक्षकांनो, तेजस म्हणत असतो, म्हणून तर मी आहे ना तुझं कौतुक करायला. तेजस सुयोगला म्हणतो की सुयोग, तू एक काम कर, तू थोडा वेळ इथे थांब, मी आलोच. तेव्हा मानसी म्हणत असते की खरंच छायाताई, खरंच तुम्ही इतकं सुंदर अक्षर काढलंय ना, तर तुमचा सत्कारच केला पाहिजे. अहो, इतकं सुंदर अक्षर बघितल्यानंतर कुणीही तुम्हाला सहजरित्या जॉब वगैरे देईल. कळतंय का तुम्हाला? तुम्ही जॉबसुद्धा करू शकता. तेव्हा इथे सुयोग म्हणतो की तेजस, अरे काय आहे? अरे तुझी बायको वहिनी तुझ्याबरोबर राहून राहून आता त्यासुद्धा तुझ्यासारख्याच झाल्यात. वाण नाही पण गुण लागलाय. बघ ना काय म्हणताय त्या छायाला की तुला इथे आता नोकरी मिळेल म्हणून तू जॉब केला पाहिजे, असं आता म्हणणं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे छाया म्हणते, खरंच ना, खरंच तुम्हाला माझं इतकं अक्षर आवडलं. मलासुद्धा खूप आनंद झाला आहे तुम्हाला सगळ्यांना माझं अक्षर दाखवून. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता छाया आनंदीच असते. तेवढ्यातच इथे तेजस आपल्या मित्राला म्हणतो की मी जाऊन आलोच. इथून अजिबात छायाला हलू द्यायचं नाही. काही ना काहीतरी कारण काढून तिला इथे थांबूनच घे, कळलं का? मी लगेच आलो. तेव्हा इथे तेजस म्हणतो, लकी चाम, चला बरं माझ्याबरोबर चला. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, सुयोग म्हणत असतो की काय केलं ते छायाताई? अहो काय केलंत? किती सुंदर अक्षरांमध्ये तुम्ही या फळ्यावरती लिहिलेत म्हणून सांगू. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे सगळेजण तिचं कौतुक करत असतात, तर एका बाजूला तेजस आपल्या आईकडे आलेला असतो आणि तो म्हणत असतो की आई, ते लेटर कुठं आहे जे लकी चामने लिहिलं होतं? तेव्हा इथे सुगंधा म्हणत असते, अरे इथे ड्रॉवरमध्येच ठेवलं होतं, पण आता इथे शोधण्याच्या वेळेला ते का सापडत नाही आहे, मला कळत नाही आहे. सापडलं सापडलं, असं म्हणून इथे आता सुगंधा ते लेटर देते तेजसकडे. तेजस ते वाचतो, त्याला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा त्याला कळतं की ते लेटर मानसीने लिहिलंच नव्हतं, तर ते लेटर छायाकडून इथे आता गायत्री बहिणीने लिहून घेतलं होतं. म्हणून तर छायाच्या लक्षातच नाही आहे की तिने नक्की त्या वेळेला काय लिहिलं होतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सुयोगचं अक्षर तिने अगदी व्यवस्थित कॉपी केलेलं असतं. त्यानंतर सूरजचं सुद्धा अक्षर ती कॉपी करत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, सुयोग म्हणतो, बघा ना सूरज दादा, म्हणजे इथे किती हुबेहूब अक्षर काढलं आहे ना आपल्या छायाने, खूपच जास्त छान. तेव्हा त्यालासुद्धा कौतुक वाटत असतं इथे आता छायामध्ये असलेल्या टॅलेंटचं. त्यानंतर प्रेक्षकांनो, छाया आनंदी असते. ती म्हणत असते की अरे वा, सगळ्यांना माझा हा टॅलेंट खूपच जास्त आवडला. किती भरभरून कौतुक करतायत माझं. कुणीही माझं आत्तापर्यंत इतकं कौतुक केलेलं नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता तेजस म्हणत असतो की वा छाया वा, अगं काय कामगिरी करून ठेवली आहेस तू. तुझं खरंच आता जॉबचं कुठेतरी केलं पाहिजे, नाही का लकी चाम? तेव्हा इकडे आता लकी चाम म्हणते, हो ना, अगदी बरोबर बोलताय तुम्ही राष्ट्रहित. आपण एक काम करूया, आपण आता छायाताईंसाठी जॉब बघूया.
पण त्याच्या आधी आता मला त्यांच्यासाठी अजून काहीतरी करायचं आहे. तेजस म्हणतो की अजून काहीतरी म्हणजे आपण तिला गिफ्ट देऊया का? तिला आपण छान असं गिफ्ट द्यायचं. तेव्हा इथे छाया म्हणते, गिफ्ट माझ्यासाठी? मला तर खूप आवडेल. तेव्हा मानसी म्हणते, नाही नको नको, हे बघा गिफ्ट वगैरे नको. मी काय म्हणते, मी त्यांच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवू का? हे बघा छायाताई, तुम्हाला जे जे काही आवडतं ना ते सगळं मला सांगा. मी तुमच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवणार आहे. मग तर झालं. तेव्हा इथे छाया म्हणते, ठीक आहे. अगं तुझं अक्षर तर मी असं डाव्या हाताने सुद्धा काढू शकते. कारण आधीसुद्धा मी तुझं अक्षर अगदी हुबेहूब तसंच काढलेलं आहे. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की छायाताई, मी तुमच्या आवडीचा सगळा स्वयंपाक बनवेन. तुम्हाला जे जे आवडतं ना सगळं बनवेन. पण माझी एक अट आहे. तुम्हाला सुद्धा आहे ना माझं अक्षर असं काढून दाखवायचं. मला बघायचं आहे की तुला माझं अक्षर जमतं का? त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे छाया म्हणते, हो ना गं, तुझं अक्षरही मला जमेल. काळजी करू नको. तू सांग बरं काय लिहायचं आहे फक्त. मी सगळं लिहीन, पण तू माझ्या आवडीचे पदार्थ बनवशील ना? तेव्हा इथे आता मानसी म्हणते, हो बनवेन ना. फक्त तुम्ही माझं अक्षर काढून दाखवा. तेव्हा इथे मानसी चिठ्ठीमध्ये जे काही लिहिलेलं असतं ते सगळं इथे आता छायाला सांगते आणि छाया हुबेहूब मानसीचं जसं अक्षर आहे अगदी तसंच अक्षर काढते. तेव्हा इथे मानसी ती चिठ्ठी आणि आता काढलेलं छायाने जे अक्षर आहे ते दोन्हीही मॅच करून बघत असते. तर दोन्हीही जी काही लिखाणं आहे ती सेम टू सेम असतात. याचा अर्थ गायत्री वहिनीने छायाला हे लेटर लिहायला सांगितलं असेल आणि तेव्हा ते तुमच्यापर्यंत पोहोचले. कळते का तुम्हाला मानसी? आपल्या दोघांना वेगळं करण्यासाठी हा रचलेला प्लॅन होता. तर हा प्लॅन आपण त्यांचा हाणून पाडला. बरंच केलं ना? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता तेजसला आठवत असतं. आभा म्हणलेली असते की वहिनी कायमची आमच्यापासून दूर गेले. तुला तर ती सोडून गेलीच आहे, पण आम्हाला सुद्धा सोडून ती निघून गेली आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तू जबाबदार आहेस या सगळ्याला. असं प्रेक्षकांनो, इथे आता आभासुद्धा म्हणत असते. तेव्हा तेजसला तो प्रसंग पटकन आठवतो. तेव्हा मानसी म्हणत असते की याचा अर्थ कळतोय का तुम्हाला तेजस? तेव्हा तेजस म्हणतो, हो मला माहिती आहे ना. याचा अर्थ छायाने ही चिठ्ठी लिहिले, पण हे सगळं गायत्री वहिनींच्या सांगण्यावरून केले. मला आता हे कळलंय. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मानसी आणि तेजसला एकमेकांपासून वेगळं करण्याचा इथे आता गायत्रीचा जो काही डाव असतो तो डाव इथे आता कळलेला असतो. तर इथे तेजसला कळल्यानंतर तेजसला इतका राग येतो की त्याला वाटत असतं की गायत्रीला आत्ताच्या आत्ता जाऊन जाब विचारायला हवा. त्यानंतर प्रेक्षकांनो, गायत्री म्हणत असते की तुम्हाला सगळ्यांना प्रभूंना 100वी जयंती साजरी करायची आहे ना? पण आता मी पण बघते ना की तुम्ही ही जयंती कशी काय साजरी करता ते. जेव्हा तुमची लाडकी आभा कायमची माहेरात येऊन राहील ना, तेव्हा तुम्हाला खरा आनंद होईल. कळतंय का? तेव्हा प्रेक्षकांनो, तेजस दाराला जोरात लाथ मारतो आणि इथे रागानेच गायत्रीकडे बघत असतो. गायत्री घाबरते म्हणते, "हे काय चाललंय? काय करतोयस तू इथे? सांग ना, का आलायस तू इथे?" तेव्हा इथे तेजस आता तिच्याकडे डोळे मोठेच करून बघत असतो. कारण त्याला मोठा धक्का बसलेला असतो की इथे गायत्री वहिनीने मला आणि मानसीला वेगळं करण्यासाठी इतकं मोठं कारस्थान रचलं. एवढी मोठी चिठ्ठी जी घरामध्ये आता सगळ्यांच्याच हाताला लागलेली असते. त्या गोष्टीचा इथे तेजसला राग येतो की गायत्रीने मला आणि इथे मानसीला एकमेकांपासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा इथे गायत्री म्हणते, काय काय झालं? काय झाले त्याला? एवढा कसला राग आलाय रे? तेव्हा मानसी म्हणत असते, हे बघा तेजस, तुम्ही आता काहीच बोलणार नाही. माझी शपथ आहे तुम्हाला. तुम्ही एक शब्दसुद्धा बोलायचा नाही. तेव्हा इथे तेजस मानसीकडे बघतो आणि म्हणतो, पण असं कसं? मला त्याला मारायचं आहे ना, त्या विनोदला, आणि यांनासुद्धा धडा शिकवायचा आहे. तेव्हा तो ते पेपर लगेचच आपल्या खिशामध्ये ठेवून देतो. तो दाखवत नाही इथे गायत्रीला, जेणेकरून गायत्रीचं सत्य सगळ्यांच्या समोर इतकं एकाएकी येऊ नये म्हणून. तर गायत्री म्हणते, काय काय झालंय काय? असं काय इथे आलंयस? तेव्हा तेजस म्हणतो, गायत्री वहिनी, हे काय चाललंय तुमचं? तुम्हाला सांगितलं ना की आज आपल्या इथे स्वातंत्र्य सूर्य भास्कर प्रभू यांची जयंती आहे. मग तुम्हाला इथे थांबायला नको का? तरीसुद्धा तुम्ही जाताय. हे बघा, तुम्हाला इथे थांबावंच लागेल. पत्रकार परिषदसुद्धा आहे. त्यांनी जर विचारलं की घरातली थोरली सून कुठे आहे, मग काय सांगायचं आहे त्यांना? नाही, सांगा ना काय सांगायचं आहे? तेव्हा इथे गायत्री म्हणत असते, हे बघ मी आधीच सांगितलं आहे, मला इथे इंटरेस्ट नाही आहे थांबण्यामध्ये अजिबात. मी थांबणार नाही आहे.
तरीसुद्धा प्रेक्षकांनो इथे आता तेजस म्हणत असतो की तुम्हाला थांबावंच लागेल. तेव्हा मानसी म्हणत असते, पण गायत्री वहिनी, अहो पत्रकार येणार आहेत. त्यांनी जर विचारलं की इथे भास्कर प्रभू यांची मोठी नासून कुठे आहे, त्यांना जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील, मग काय करणार आहोत आपण? आपण काय सांगायचं की भास्कर प्रभू त्यांच्यासाठी महत्त्वाचे नाही आहेत, ते आपल्या कामासाठी गेलेत, असं सांगायचं का? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता तेजस म्हणत असतो, गायत्री वहिनी, अहो आता तरी असं करू नका, नाहीतर पत्रकारांना असं वाटेल की तुमचं भास्कर प्रभू यांच्याबरोबर नातं चांगलं नव्हतं. तुम्ही त्यांचा इतिहास, त्यांचा मान जपत नाही, हे सुद्धा पत्रकारांना कळेल. मग चालेल का की त्यांची मोठी नासून त्यांच्या इथे जयंतीमध्ये सामील नाही झाली, कारण तिला काही फरक पडत नाही, तिला त्यांचं हे कर्तृत्व मान्य नाही, असं सांगायचं का आपण पत्रकारांना? तेव्हा प्रेक्षकांनो इथे मानसी म्हणते, जाऊ द्या तेजस, हे बघा गायत्री मॅम, तुम्हाला सांगायचं काम आमचं होतं. आता तुम्हाला थांबायचं आहे की नाही थांबायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. आम्हाला आता काही बोलायचं नाही आहे. चला तुम्ही तेजस, असं आता मानसी तेजसला म्हणते आणि तिथून लगेचच हाताला धरून घेऊन जाते. तेव्हा इथे गायत्रीला आता सत्य सांगू दिलेलं नसतं, पण इथे आता जयंतीला उपस्थित राहायचंच असं मात्र आता सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो गायत्री म्हणत असते की बोला बोला, जे काही बोलायचं आहे ते बोला. तुम्हाला इथे जयंती साजरी करायची आहे ना, करा. पण ज्या वेळेला ह्या आता प्रभूंची मुलगी आणि त्या लोकांची सून या घरामध्ये येऊन राहील ना, तेव्हा तुम्हाला कळेल सत्य घटना काय आहे ते. कळलं का? तेव्हा तुमच्या आनंदावरती कसं विरजण घालते ना, ते बघाच तुम्ही, जेव्हा तुमची बहीण कायमची इथे माहेरीच राहील. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता मंगळागौर साजरी होणार नाही, जर आभा परत आली तर, असा सुद्धा विषय इथे गायत्रीने घेतलेला असतो. त्यानंतर मानसी म्हणत असते, तेजस, हे कुठे जात होता तुम्ही तावातावाने? आत्ताच विचारायची काही गरज होती का? तुम्हाला माहिती आहे ना, आज भास्कर प्रभू यांची जयंती आहे. अहो मग त्याच्यामध्ये आपल्याला लक्ष द्यायचं आहे ना. तुम्ही आत्ताच जाऊन का विचारत होता त्यांना सगळं? तेव्हा तेजस म्हणतो, मानसी, कळत नाही आहे का तुम्हाला? गायत्री वहिनी काय करण्याचा प्रयत्न करत होत्या? अहो तुमच्या नावाने ही चिठ्ठी लिहिली होती, जेणेकरून तुमचा गैरसमज व्हावा. तुम्ही आणि मी आपण एकमेकांपासून वेगळं व्हावं, अशी गायत्री वहिनीची इच्छा होती आणि म्हणूनच तिने छायाकडून ही चिठ्ठी लिहून घेतली होती. कळते का तुम्हाला मानसी? तेव्हा इथे मानसी म्हणत असते, राष्ट्रहित मला सगळं कळतंय, पण हे सगळं बोलायची ही वेळ आहे का? आणि हे बघा, जरी पण ही चिठ्ठी माझ्या हाताला लागली तरीसुद्धा सत्य बदलणार नाही आहे. तुम्ही माझ्या वडिलांना फसवलं होतं, दागिन्यांबद्दल तुम्ही माझ्याशी खोटं बोलला होतात, माझी फसवणूक केली होती, हे सत्य तर आहे ना? हे सत्य बदलणार आहे का त्यामुळे? तेव्हा तेजस म्हणतो, मानसी, मी कुठे नाकारतोय? मी तुमच्या वडिलांना फसवलं, तुम्हाला फसवलं, मी अजून पण ते नाकारत नाही आहे. मी माझ्या सगळ्या चुका मान्य केल्यात ना, मी आताही करतोय. पण गायत्री वहिनी हे सगळं मुद्दामून करते आपल्या दोघांना एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी. जसं तिने सूरजला आणि इथे आता सूरज दादाला आणि वहिनीला वेगळं केलं आहे, तसंच ते आपल्या दोघांनाही वेगळं करण्याचा प्रयत्न करते. हे कळत नाही आहे का तुम्हाला? तेव्हा मानसी म्हणते, कळतंय मला आणि त्यांना आपण उत्तरसुद्धा देऊ, पण ही ती वेळ नाही आहे. आता वेळ काय आहे? तर आता आपल्याला इथे गायत्री वहिनींचा वीक पॉईंट शोधून काढायचा आहे, बरोबर ना? आपल्याला त्यांचा विकनेस शोधायचा आहे. आपण त्याची तयारी करूया ना, बाकीच्या गोष्टी आपण नंतर बोलूया. मग तर चालेल. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे पत्रकार म्हणत असतात की मला गायत्री मॅमला प्रश्न विचारायचे आहेत की त्यांचं भास्कर प्रभू यांच्याबरोबर कसं नातं होतं, त्यांच्याबद्दल त्यांचं मत काय आहे? तेव्हा इथे मानसी म्हणत असते की वा वा मीडिया, वा, तुम्ही असंच करा. खरं तर तुम्ही आहे ना, गायत्री मॅमला प्रश्न विचारलाच पाहिजे की त्यांचं इथे आता भास्कर प्रभू यांच्याबरोबर कसं बॉन्डिंग होतं, त्यांना त्यांच्याबद्दल काय वाटतं, हो की नाही? तेव्हा इथे आता भास्कर प्रभूंचं नाव घेतल्यानंतर गायत्री खूपच जास्त घाबरलेली असते आणि तेव्हाच इथे आता तेजस आणि मानसी दोघेजणं तिच्याकडे बघत असतात. तेव्हा त्यांना कळत असतं की जेव्हा जेव्हा भास्कर प्रभू यांचं नाव घेण्यात आले ना, तेव्हा तेव्हा इथे गायत्री खूपच जास्त घाबरलेली असते आणि त्याच्यामध्येच आता दुष्काळात 13वा महिना म्हणजे तिथे आलेली असते शोभा आणि शोभा येताना इथे आता बॅग घेऊन आलेली असते आणि ती म्हणजे आभाची बॅग घेऊन त्याने म्हणत असते की तू माझं काही ऐकलं नाहीस ना, मग आता तू एक काम करायचं, तू तुझी ही बॅग घ्यायची आणि तू कायमचं तुझ्या माहेरातच राहायचं. खबरदार, जर तू आता माझ्या घराच्या उंबऱ्यावरती पाय जरी ठेवलास तर.
कळतंय का तुला? अजिबात माझ्या घरी यायचं नाही, असं इकडे आता शोभाने सांगितलेलं असतं. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे गायत्रीच्या सांगण्यावरून आणि पैशांच्या लालचीने इथे सगळे लोकं बदलत असतात, तसे इथे सगळेजण बदललेले आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता शोभाने खूपच जास्त त्रास दिलेला असतो, ते म्हणजे इथे आभाला. आणि आता नुसता त्रास दिलेला नाही आहे, तर आभाला घरीसुद्धा आणून सोडले. त्यामुळे इथे तेजसला खूप वाईट वाटतं. इथे चांगला कार्यक्रम होता, 100वी जयंती होती भास्कर प्रभूंची आणि त्याच्यामध्येच आता कायमस्वरूपी आभा माहेरी येऊन राहणार, या गोष्टीचा त्रास तेजसला खूप जास्त होत असतो.